नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी देशाच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आणि बहुतेक साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच नाहीत असं दिसतंय. ते महत्त्वाचं बोलले की इथून पुढे पाकिस्तानने आमच्या विरोधामध्ये कुठेही आणि कशाही स्वरूपाचा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, ते पुढे चालूच राहील. व्यापार आणि दहशतवाद, पाणी आणि दहशतवाद्यांनी सांडलेलं रक्त हे एकत्रित जाणार नाही आणि तो त्यांचा ह्या आत्ता 8 वाजता देशाला त्यांनी जो संबोधन केलेलं आहे त्याबद्दलचा सगळा भाव आता तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल किंवा साधारणपणे आपल्या सैन्य दलाच्या 3ही शाखा, नौदल, हवाई दल आणि पायदळ ह्यांनी जे काही गेल्या 2-3 दिवसामध्ये आपल्या देशाला सांगितलं त्यातला बराचसा भाग हा आधीच आला होता. शेवटी पंतप्रधान म्हणाले भारत माता की जय. आता हे जे दिसतं आहे ना त्याच्या मागे खूप गोष्टी घडल्यात आता असं स्पष्ट होत चाललंय. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी म्हणजे एका शक्तिशाली राष्ट्राचा प्रमुख कुठल्याही कारणामुळे, काही जण म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक हवं आहे आणि त्यामुळं ते युक्रेन रशिया युद्ध संपवण्यामध्येही महत्वाची भूमिका बजावत आहेत. भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांमधल्या संघर्षामध्ये त्यांनी मध्यस्थी केली हेही दिसतं आहे. आणि साधी मध्यस्थी नाही केली तर त्यांनीच सांगितल्याप्रमाणे व्यापाराची धमकी देऊन त्यांनी भारत आणि पाकिस्तानला हे युद्ध थांबवा असं म्हटलं. आणि मी आय एम हॅपी की मी त्यांच्यातलं न्यूक्लिअरचं आण्विक युद्ध थांबवू शकलो वगैरे. एकतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स कालच त्यांनी ज्या वेळेला 2 स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रांमधल्या संघर्षाची मध्यस्थी अमेरिका करते तर त्याबद्दल स्वतः ट्विट करून सांगणं हेच आधी अनुचित होतं. भारत किंवा पाकिस्तानपैकी कोणीतरी सांगायला पाहिजे होतं. स्पेशली पाकिस्ताननं ते सांगणं अपेक्षित होतं की अमेरिकेच्या मध्यस्थीनं आमचं हे थांबलेलं आहे, कारण भारताची ती इच्छाच नव्हती. आणि म्हणून अत्यंत बेजबाबदारपणे आपल्या स्वतंत्र राष्ट्राला कमी लेखत आणि आता भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सत्ताधारी असलेले इतर घटक पक्ष काहीही म्हणत असले तरी अमेरिकेनं दबाव टाकल्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष थांबला आहे असं आता दिसतं आहे. आणि त्यासाठी जे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जर युद्ध केलं तर आम्ही तुमच्याबरोबर व्यापारच करणार नाही. आणि ते फक्त भारताला नाही सांगितलं, कारण त्यांचा आणि भारताचा जो ट्रेड डेफिसिट आहे म्हणजे आयात आणि निर्यातीचा जो इम्बॅलन्स आहे त्याच्यावरती तर त्यांनी एवढे मोठे कर भारतावरती लादलेत आणि आता त्याच्याबद्दल नवीन त्यांच्याबरोबरचा करार आपला होणार आहे. पण ज्या पाकिस्तान जे डिफंक राष्ट्र आहे, ज्या पाकिस्तानमध्ये आर्थिक सगळी दानादान उडालेली आहे, त्या पाकिस्तानबरोबर आम्ही व्यापार करणार आहोत आणि ते पाकिस्ताननी ऐकलं असं सांगितलं डोनाल्ड ट्रम्प यांनी. याचा अर्थ असा की ज्याला मनगट पिरगळणं आपण ज्याला म्हणतो ट्विस्टिंग द आर्म्स, त्याच्या ऐवजी खरं तर मानेवर सुरा ठेवूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे करून घेतलं की काय असा शंकेला पूर्ण आत्ता वाव आहे. आणि त्यामुळं भारतीय लष्कर आणि राजनैतिक नेते म्हणजे इन्क्लुडिंग नरेंद्र मोदी त्यांनीच तो अधिकार पूर्ण आपल्या सैन्य दलाला दिला होता आणि त्यांच्याच राजकीय निर्णयामुळे शेवटी आपल्याकडचं सैन्य दल आणि पाकिस्तानच्या सैन्य दलामध्ये फरक आहे. पाकिस्तानचं सैन्य दल लिडिंग द फ्रंट आहे, आपल्याकडे राजकीय नेते लिडिंग द फ्रंट आहेत. ते निर्णय घेतात आणि सैन्य दल वागतं. तिथे जनरल मुनीर निर्णय घेतील आणि बाकीचे लोक त्याच्याबद्दल बोलतील. त्यामुळे हा जो फरक आहे की एक सार्वभौम असलेल्या राष्ट्रानं की जो तुमचा मित्र राष्ट्र आहे, क्वाडचा मेंबर आहे, तुम्हाला चीन बरोबर भविष्यामध्ये संघर्ष झालाच अमेरिकेचा तर उपयोगी पडणारं राष्ट्र आहे, तर त्या राष्ट्राच्या संदर्भामध्ये इतकी मोठी घडामोड घडत असताना अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या सगळ्या गोष्टी रिव्हील केल्या. रिव्हीलच नाही केल्या तर देशाचे पंतप्रधान इथे 8 वाजता राष्ट्राला संबोधन करणार आहेत हे अमेरिकेला माहितीच असणार. त्याच्या अर्धा तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत आणि पाकिस्तानातला जो संघर्ष आहे तो आम्ही मिटवला आणि मानेवर सुरी ठेवून मिटवला असं स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यामुळं पंतप्रधानांनी देशाला जे संबोधित केलं त्याला तसा फारसा संदेश म्हणून जागतिक पटलावरती फार अर्थ राहिलेला नाही. आता हे स्पष्ट झालंय की अमेरिकेच्या दबावामुळेच पंतप्रधानांना माघार घ्यावी लागली. अन्यथा माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे आपल्या पार्लमेंटवरती झालेला हल्ला, आपल्या देशामध्ये घडवून आणलेले आतापर्यंतचे हल्ले इन्क्लुडिंग 26 अकराचा हल्ला,
ह्या सगळ्याची तुम्ही आता बदला घ्या, पाकिस्तानला धडा शिकवा असं मॅन्डेट देऊन सैन्याला सांगितलं होतं. आणि भलेही त्याच्यामध्ये नॉन एस्केलेटरी वगैरे अशी आपली भूमिका होती आणि ती होती म्हणूनच आपण एका विशिष्ट टप्प्यावरती संघर्षातनं माघार घेतली असं दिसत असताना अमेरिकेच्या ह्या उद्दमपणामुळं भारत सरकार जे सांगतं आहे त्याच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे एकेकाळचे मंत्री आणि ज्यांनी पंतप्रधान कार्यालय, आण्विक शस्त्र, 2-4 देशांदरम्यानचे होणारे व्यवहार अशा कठीण प्रसंगातले या सगळ्यांचा ज्यांना पूर्ण अभ्यास आहे असे श्री पृथ्वीराज चव्हाण यांची आता प्रदीर्घ मुलाखत मी केली आणि त्यांनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की आपलं सरकार काहीतरी लपवतं आहे. ते असंही म्हणाले की जर चुका झाल्या असतील तर पुढं यावं आणि सांगावं की चुका झालेल्या आहेत. आणि हे होतं. जसं आपल्या लष्कराच्या एका प्रमुखांनी सांगितलं की ज्यावेळेला त्यांना राफेलबद्दल प्रश्न विचारला गेला त्यावेळेला ते म्हणाले की इन सच अ बॅटल वी ऑल्सो सफर लॉस. आता हे त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितल्यानंतर सुद्धा देशाच्या प्रमुखांनी आपला नेमका काय लॉस झालाय, आपण किती त्यांचे सैनिक मारले, आपण किती त्यांची विमानं नेमकी पाडली आहेत, आपण खरोखर कशामध्ये कमी पडलोय का, हे निसंदिग्ध शब्दामध्ये सांगावं अशी पृथ्वीराज चव्हाण यांची अपेक्षा होती. ते उत्तर पंतप्रधानांच्या ह्या भाषणात मिळालंच नाही. आणि म्हणून पंतप्रधानांनी लष्कराच्या मदतीनं पाकिस्तानवरती निश्चितपणे दमदारपणे चांगलीच आघाडी घेतलेली असताना एका टप्प्यावरती निर्णायकी वळण आलेलं असताना जसं पंतप्रधान स्वतः म्हणाले की आता चर्चा होईल ती पीओके बद्दलच होईल. याचा अर्थ असा की मॅन्डेट वॉज पीओके, की पीओके हा आपल्या मनातलं शल्य आहे आणि ते शल्य होतं म्हणून तर पंतप्रधान म्हणाले की आता इथून पुढे पाकिस्तान बरोबर चर्चा होईल ती पीओके बद्दल होईल. याचा अर्थ असा की आर्म ट्विस्ट केलं आणि त्यामुळं पंतप्रधानांच्या आणि लष्कराच्या मनात जे होतं ते काही घडलं नाही. आता हे खरं आहे की पाकिस्ताननं तिथे असलेल्या एखाद दुसऱ्या माथेपुरू जनरलनं, सैन्य अधिकाऱ्यानं खरोखर भारताच्या विरोधामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब वापरलाच नसता याची काहीही गॅरंटी नाही. दे आर होपलेस पीपल. आणि म्हणून जर खरोखर त्या टप्प्यावरती आपलं युद्ध गेलंच असतं, तो संघर्ष झाला असता तर ह्या देशाला तो परवडला नसता. ह्याबद्दल काहीही दुमत नाही. जसं मनोज नरवणे जे आपल्या लष्कराचे आत्ताच निवृत्त झालेले लष्कर प्रमुख आहेत त्यांनी पुण्यामध्ये बोलताना सांगितलं की युद्ध म्हणजे काही बॉलिवूडची मूवी नाहीये. आता जेव्हा मी जम्मू काश्मीर व्हॅली आणि जम्मूमध्ये लोकांना बोलतोय, भेटतोय, चर्चा करतोय तर ते चिंतेचे ढग आणि चेहऱ्यावरती चिंतेचे भाव फार कशाला. आता मी जम्मू शहरामध्ये दुपारी त्या महिलेच्या घरी गेलो होतो, गुप्ता त्यांचं नाव, की ज्या महिलेच्या घरावरती पाकिस्ताननं पाठवलेले ते जे छोटेखानी बॉम्ब स्फोटक होती ती येऊन आदळली. त्यांच्या नवऱ्याचा पाय पूर्णपणे त्याच्यामध्ये जखमी झाला, तो भाग शरीराचा. 15-16 गाड्या ध्वस्त झाल्या, 5-6 लोक जखमी झाली. तर त्यांनी सांगितलं की तो जो थरारक 1.5-2 मिनिटाचा अनुभव होता तो भयंकर आहे. आयुष्यभर तो अनुभव आम्ही विसरणार नाही आणि केवळ नशीब बलवत्तर होतं म्हणून आम्ही वाचलो. ह्याच असंख्य कहाण्या पाकिस्तानामध्ये पण असणार आहेत. त्यामुळे हे एवढं सोपं नाहीये. राजौरी, पूंछ, अनंतनाग, श्रीनगर व्हॅली, जम्मू व्हॅली, पंजाब ह्या भागामध्ये, सीमावर्ती भागामध्ये जे लोक राहत आहेत त्या लोकांचं जीवन, त्यांच्या मनावर असलेली दहशत बघता युद्ध कुणालाच परवडणार नव्हतं. मग प्रश्न असा आहे की जी कॅल्क्युलेटेड रिस्क आपण घेतली होती त्या रिस्कमध्ये जर अमेरिका हा एक पार्ट होता, एक भाग होता, तर शेवटी त्या अमेरिकेनं भारताला ह्या आत्ताच्या संदर्भामध्ये दिलंय काय? कारण काही आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये हाऊ पाकिस्तान वॉन दिस बॅटल अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण जसं म्हणतात त्याप्रमाणे ह्या युद्धामध्ये 1971 साली आपण जो सिमला करार केला होता तो सिमला करार धुळीस मिळालाय. कारण अमेरिकेनं मध्यस्थी करणं, अमेरिकेनं आपल्यावरती दबाव आणणं, तसे दबाव ह्यापूर्वी पण आलेले आहेत. ज्यावेळेला पार्लमेंटवरती अटॅक झाला, वाजपेयींचं सरकार होतं, तेव्हा आपण अत्यंत त्वेषानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये सैन्याची जमावजमाव केली होती. पुढे बिल क्लिंटननी हस्तक्षेप केला आणि ते प्रकरण थांबलं. 26/11च्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीची भाषा झाली होती, तेव्हाही काही झालं नाही. मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर एक लॅडर आपण वाढवलाय आणि एकानंतर एक पाकिस्तानच्या विरोधामध्ये आक्रमक भाव दाखवत होतो, ज्याची गरज पण होती.
बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक असेल, पाकिस्तानला दिलेलं जशाच तसं प्रत्युत्तर असेल, आणि आता तर थेट आंतरराष्ट्रीय सीमेच्या आतमध्ये जाऊन पाकिस्तानचे दहशतवादी ठिकाणं ध्वस्त करणं असेल, त्यांच्या एअर स्ट्रिप्स ध्वस्त करणं असेल, ह्या गोष्टी सोप्या नाहीयेत. त्यामुळे एका लॅडरवर, एका पातळीवरती भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष येऊन ठेपला होता, आणि भारत हा वरचढ आहे असं दिसत असताना काही लष्करी तज्ज्ञांनी, ब्रह्मचलांनी त्यांनी लेख लिहिला. ते असं म्हणाले की वेदर वी लॉस्ट आर वॉन, की आपण जिंकता जिंकता पराभव खेचून आणलाय का. आता असं दिसायला लागले की तो पराभव अमेरिकेनं भारतावरती थोपवला. तो पराभव म्हणता नाही येणार. आपल्या लष्करानं जे काही यश मिळवलं आहे ते दैदिप्यमान आहे, त्याबद्दल काहीच संशय नाही. जे इप्सित आपल्याला साध्य करायचं होतं तेही साध्य झालेलं आहे, याबद्दलही संशय नाही. पण ज्या पद्धतीनं अमेरिकेनं त्याच्यामध्ये आर्म ट्विस्ट केली असं दिसतं आहे, मानगूट आपली त्याच्यावर सुरा ठेवलाय, तर हे भारताच्या आत्ताच्या जागतिक स्तरावर असलेल्या इमेजला धक्का देणार आहे. कारण व्यापाराची धमकी देऊन अमेरिकेनं 2 देशातला संघर्ष मिटवला असं डोनाल्ड ट्रम्प सांगतात. भले त्यांच्या ह्या कर्तृत्वामुळं त्यांना नोबेल पारितोषिक मिळेल सुद्धा, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतासारखा त्यांचा अत्यंत जवळचा आणि अलीकडे रशिया आणि तत्सम राष्ट्रापासून सौहार्द टिकून सुद्धा आणि चीन बरोबर वैरभाव घेऊन जो मैत्रभाव भारताने वाढवला होता त्याला जबरदस्त असा धक्का आहे. आणि म्हणून अमेरिकेसारखा, माझा पहिलाच व्हिडिओ असा होता ज्याच्यात मी म्हटलं होतं की भारत पाकिस्तान ह्या संघर्षाला सगळ्यात जास्त जबाबदार असलेला देश कोणता आहे तो अमेरिका आहे. प्रचंड स्वार्थी राष्ट्र आहे ते, आणि अर्थात त्यांनी त्यांच्या देशाचं हित बघावं याच्यात काही दुमत नाही. पण त्यांनीच तर दहशतवाद पोचला. त्यांनीच 70-80च्या दशकामध्ये रशियाचा, कम्युनिझमचा, कम्युनिस्टचा आशियामध्ये प्रसार होऊ नये हा एक कारण सांगत तिकडे अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्याचं सैन्य तयार केलं. प्रदीर्घ काळ तो लढा चालू राहिला. त्या काळामध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला भरघोस मदत दिली. जी काही आत्ताची लढाऊ विमानं पाकिस्तान उडवतोय ती त्या कारणासाठी दिलेली मदत होती, आणि त्या मदतीचा पाकिस्ताननं भारताच्या विरोधामध्ये गैरवापर चालवला. हे आपण 2 दशकं सांगत होतो, की म्हणत होतो आपण की पाकिस्तान हा अत्यंत खतरनाक राष्ट्र आहे, की जे राष्ट्र तुम्ही दिलेल्या मदतीचा वापर आमच्या विरोधात करतो, हे अमेरिकेनं केलेलं आहे. आणि म्हणून अमेरिकेचा तो इतिहास आजही पुन्हा आपल्याला दिसून आला की स्वतःच्या स्वार्थाच्या पुढे या देशाला काही दिसत नाही. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा अत्यंत बेजबाबदार जेव्हा राष्ट्रप्रमुख असतो तेव्हा तर ह्यापेक्षा वेगळं होणं काही नाही. अजूनही पंतप्रधानाच्या या संबोधनानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे. ती प्रश्न अशी आहेत, इथून पुढे भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सिमला कराराप्रमाणे काश्मीर हा जो विषय आहे तो देशांतर्गत 2 देशातल्या चर्चेचाच विषय राहील असं जे सिमला कराराच्या वेळेला ठरवलेलं होतं तो करार आता संपलाय का. खरोखर कलम 370 हटवल्यानंतर सुद्धा आता अमेरिकेनं जसं सांगितलं त्याप्रमाणे भारत काश्मीर या विषयावरती 3ऱ्या देशाची मध्यस्थी घेणार आहे का. कारण पंतप्रधान स्वतःच म्हणाले की चर्चा होईल, पण ती फक्त पीओके बद्दल होईल. मग ती चर्चा पीओके बद्दल होणार असेल तर त्याच्यामध्ये काश्मीरचा उर्वरित भाग चर्चेला येणारच आहे, आणि तो येणार असेल तर त्याचा एक भाग हा अमेरिका असेल का. त्याबरोबरच आपण रफाल सारखी जी अत्यंत महागडी $290 बिलियन वगैरे विमानं जी घेतली आहेत त्यापैकी काही विमानं खरोखरच पडली आहेत का. अमेरिकेनी जसं आर्म ट्विस्ट केलं तसं मधल्या काळामध्ये चीननं पाकिस्तानला, कारण त्याची हार्डवेअर्स वगैरे चीननं विकणं तो व्यापार आहे, तो चीन करणारच. आणि भारत जरी त्याच्याकडे गेला आणि त्यांचा आणि आपला पुढे भविष्यामध्ये सौहार्द वाढला तर ते भारतालाही विकतील, जे आपण इतर राष्ट्राच्या विरोधात वापरू. जसं फ्रान्सकडनं आपण घेतोय ब्रह्मोस, ही सुद्धा संयुक्त संशोधनातनं आलेलं असं एक शस्त्र आहे. त्यामुळे चीननं पण जे केलं ते चीननं खरोखर त्या काळामध्ये आपल्याला धमकावलं का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळणं बाकी आहे. चांगलं एवढंच आहे की हा जो संघर्ष, आता जम्मूमध्ये बसलोय तर इथे लोकांना कोणालाच तो संघर्ष हवा नव्हता. महत्वाच्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. एक, आपण पहलगाम हल्ला झाल्यानंतर काय म्हटलं होतं की ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याला आम्ही शोधू आणि मारू, ते कुठे दहशतवादी. त्याबरोबर आपण हे पण म्हटलं होतं की पाकिस्तान को ऐसा सबक मिलेगा की जो सबक ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. आय होप की आपल्या लष्कराने आता जे कर्तृत्व दाखवलंय त्यानंतर पाकिस्तानला खरोखर एक मोठा संदेश मिळाला आणि भविष्यामध्ये पाकिस्तान असं काहीच करणार नाही. अन्यथा काय होईल. आता आपण काय भूमिका घेतली की इथून पुढे भारताच्या विरोधामध्ये कोणतीही दहशतवादी कृती झाली
तर इट विल बी कॉल एज ऍक्ट ऑफ वॉर. इट मीन्स की आता दरवेळेला तुम्हाला अशा पद्धतीच्या कारवायाला उत्तर देताना युद्धच करावं लागेल किंवा युद्धासारखीच कुठली तरी कृती करावी लागेल, कारण तुम्हीच तुमची पातळी प्रतिवादाची प्रत्युत्तराची ह्या लेवलला आणून ठेवली. याच्यानंतर जे होईल ते युद्धच होईल. थांबूया आपण इथे. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नसली तरी आपल्या सैन्य दलानं केलेलं जे कर्तृत्ववान काम आहे, राजकीय नेतृत्वाने दाखवलेला पाठिंबा आहे, सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी सरकारबरोबर राहण्याची जी कृती केलेली आहे, कोणतेही वाद प्रवाद न करता, आरोप प्रत्यारोप न करता, ही खूपच मच्युअर डेमोक्रेसीचं लक्षण आहे. त्यात लष्कराने तर अत्यंत व्यावसायिक पातळीनं हे सगळं ऑपरेशन हाताळलं आणि एंड रिझल्ट जो दाखवला तो खरोखर अभिमानास्पद आहे ह्या देशासाठी. पण हे प्रश्न त्याचं काय? थांबूया.